निवडणुकीपूर्वी आश्वासन द्यायचं, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करायचा आणि आता प्रत्यक्षात मात्र जाचं काठी लावून बहुसंख्य शेतकऱ्यांची केवळ 50,000 बळवणूक करायची हा सरकारचा डाव आम्ही यशस्वी होऊ देणार नाही। सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी म्हणजे शुद्ध फसवणूक आहे। 2019चे थकबाकीदार असो वा नियमित कर्जदार, सर्वांना केवळ 50,000ची मर्यादा लावून बहुतांश शेतकऱ्यांना यातून बाद करण्यात आलाय। अत्यंत कमी पगारावर काम करणाऱ्या सहकार कर्मचाऱ्यांनाही वगळण्यात आलाय। आजवरच्या इतिहासातील ही सर्वात कडक आणि अन्यायकारक कर्जमाफी आहे। म्हणूनच किसान सभेच्या आव्हानानुसार अकोल्यातील महात्मा फुले चौकात या फसव्या अध्यादेशाची जाहीर होळी करण्यात आली आहे। सरकारला आमचा स्पष्ट इशारा आहे, या जाचकाठी तातडीने रद्द करा आणि शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या, अन्यथा उद्या आणि परवा संपूर्ण महाराष्ट्रात यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडलं जाईल। सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या शासन आदेशात जाचक अटी लादण्यात आल्यात। 2 लाखांच्या कर्जमाफीचे गाजर दाखवून प्रत्यक्षात बहुसंख्य शेतकऱ्यांची केवळ 50,000वरच बळवणूक करण्यात आली आहे। या फसव्या अध्यादेशाविरोधात आणि सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी किसान सभेनं अकोले येथील महात्मा फुले चौकात शासन आदेशाची जाहीर होळी केली आहे। उद्या आणि परवा सलग 2 दिवस राज्यभर हे आंदोलन सुरू राहणार आहे। शेतकऱ्यांच्या अपेक्षा काय आहेत तर 2019चे थकबाकीदार आणि नियमित कर्जदार अशा सर्वांनाच केवळ 50,000ची मर्यादा लावण्यात आली आहे। तसंच अल्पवेतन सहकार कर्मचाऱ्यांना कर्जमाफीतून वगळण्यात आलंय। या जाचक रद्द करून सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। या आंदोलनाचे नेतृत्व कॉम्रेड सदाशिव साबळे, गणेश ताजने, लक्ष्मण घोडे, बाळासाहेब मध्ये, संगीता साळवे, हेमलता शेळके, दत्ता कोंडा, दिलीप हिंदोळे, अप्पा घोडे आणि वामन मध्ये यांनी केलाय।